हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आषाढ महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी यांच्यासारख्या तिथी येत राहतात आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या तिथींना एक खास आणि वेगळं असं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी म्हणजे जेव्हा मराठी महिना संपतो तर तेव्हा अमावस्या असते आणि त्यानंतर अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याला सुरुवात होत असते. तर आषाढ महिन्याच्या शेवटी जी अमावस्या येते तिला दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या असं म्हटलं जातं. तर दिव्यांची अमावस्या यासाठी म्हणतात की या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते अशी पद्धत आपल्याकडे आहे. तर दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या पूजेसोबत आणखी काही 5 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ज्या गोष्टी केल्यानं आपल्या घरात लक्ष्मीचा कायम वास राहील, सुखसमृद्धी कायम आपल्या घरात भरून राहील. तर अशा कोणत्या 5 गोष्टी दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे, वर्ष 2026मधील दीप अमावस्या नक्की कधी आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्यात देखील आपण बऱ्याच सेवा करतो. कुलदेवीच्या सेवा करतो, म्हसोबा माऊलांच्या सेवा आपण केल्या असतील, आषाढ तळला असेल. तसंच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. तर दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट 2026ला बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रात या दिवशी दीपपूजा करायला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपल्या घरातील सर्व जे काही मातीचे, काचेचे, चांदीचे, तांब्या पितळाचे जे सर्व दिवे असतात ते सर्व दिवे स्वच्छ करून, धुवून, घासून, पुसून त्यांची पूजा केली जाते. दिव्यांना हळद कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून त्यांच्यासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून त्यांची पूजा केली जाते. त्याच्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी, सकारात्मकता वाढायला मदत होते. दीप अमावस्येच्या दिवशी आपण जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करतो, पूजा करतो, त्याच्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला मदत होते. तर अशाच 5 महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत, ज्या बऱ्याच परंपरांमध्ये कुटुंबाने म्हणजे परंपरेने केल्या जातात. तर त्या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी देखील आपल्या घरात कायम वास करते. तर पहिली गोष्ट म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराची स्वच्छता करायची असते, त्याचबरोबर देवघराची देखील स्वच्छता करायची असते. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या घराची सर्वप्रथम स्वच्छता करून घ्यायची. त्यानंतर अंघोळ करायची, मुख्य दरवाजा असतो तिथे छान रांगोळी काढायची, देवघराची स्वच्छता करायची, देवांना स्नान घालायचं, देवासमोर फुले अर्पण करायचं आणि दिव्यांची स्वच्छता करून आपल्याला पूजा करायची आहे. दिव्यांची विधिवत पूजा करायची असते, दिव्यांना नैवेद्य दाखवायचा. आता दिव्यांची पूजा कशी करायची याबद्दलची काही माहिती मी या अगोदरच्या एका व्हिडिओत सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे दिव्यांची पूजा का करतात, कशी करायची याबद्दलची माहिती तुम्हाला मिळून जाईल. या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवे स्वच्छ केले की त्यांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. आपल्या घरात जेवढे दिवे असतील, वापरातले असतील किंवा न वापरातले, जे दिवे स्वच्छ असतील, चांगले असतील, तर सर्व दिव्यांना घासून स्वच्छ करायचं. त्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करायची आहे आणि नंतर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा त्यांच्याजवळ लावायचा आणि देवापुढे आपल्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि दिव्यांची विधिवत पूजा या दिवशी न विसरता आपण करायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्री विष्णूची देखील आपल्याला पूजा करायची आहे. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात महालक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल, त्यांची भक्तिभावाने पूजा करायची आहे. त्यासोबत माता लक्ष्मीची आरती करायची आहे, विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तोत्र वाचायचं आहे किंवा मग आपल्या कुलदेवताची प्रार्थना किंवा एखादा मंत्र असेल तर तो आपण या दिवशी आवर्जून न विसरता म्हणायचा आहे. माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना तुम्ही या दिवशी खिरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. चौथी गोष्ट म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी दान आणि त्यासोबत अन्नदान देखील आपल्याला करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य झालं तर दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करा. आपल्या क्षमतेनुसार फुलाची पाकळी का होईना आपण दान करा. मग त्या
दिवशी तुम्ही महत्त्वाचं म्हणजे अन्नदान करू शकता, धान्यदान करा, कपडे दान करा किंवा मग दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिव्यांचं दान केलं तरीही चालेल. दानाला आपल्या हिंदू धर्मात परंपरेत विशेष महत्त्व दिलेलं आहे. आपण जे काही दान करतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं. म्हणून दान करायला कधीही आपण मागे पुढे बघायचं नाही. आपल्या परीने शक्य होईल आपली जेवढी क्षमता असेल तेवढं दान आपण या दीप अमावस्येच्या दिवशी नक्की करायचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहते, आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहायला मदत होते. 5वी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपल्याला दीपदान करायचं आहे. तर ते दीपदान कसं करायचं थोडक्यात सांगते. संध्याकाळी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या देवघरात तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवे लावायचे आहे. मग यासाठी तुम्ही कणकेचे दिवे तयार करा. एक दिवा देवघरात लावा, तुळशीजवळ लावा, मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावा. सर्व कुटुंबासोबत आपण देवांची आरती करायची आहे. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, हितासाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी आपल्या घरात जी लहान मुलं असतात त्यांना देखील दिव्यांनी ओवाळलं जातं. त्याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट करेल. पण दीप अमावस्येच्या दिवशी या 5 गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे देवघराची स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. दुसरी, दिव्यांची स्वच्छता करायची आहे, दिव्यांची पूजा करायची आहे. तिसरी गोष्ट, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. चौथी गोष्ट म्हणजे दान करायचं आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं आहे. आता या गोष्टी कशा करायच्या त्याबद्दलची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. तुमच्याकडे दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करतात का, कशा पद्धतीने करता, याबद्दलची माहिती मला तुम्ही सांगा. कारण प्रत्येक भागात पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. जसं थोडं अंतर बदललं की भाषा बदलती, त्याचप्रमाणे पद्धतींमध्ये देखील थोडाफार बदल असतो. दीप अमावस्या म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. दीप अमावस्येच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने तुम्ही दिव्यांची पूजा करा, चांगलं कर्म करा, चांगले काम करा, शक्य होईल तेवढं दान करा, देवाचं स्मरण करा. नक्कीच तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी भरून राहील. कुटुंब जर आनंदात असेल तर सर्व आनंद राहतं, देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. म्हणून या दिवशी कोणतेही हेवेदावे न ठेवता आपण चांगले कर्म करायचे आहे. दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या नाही याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्या 5 गोष्टी करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते, त्याचबरोबर देवी लक्ष्मी खुश राहते, याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.